मित्रांनो, आज आपण भौमितिक इयत्ता 7वीतील भौमितिक रचना हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1 मधले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 पाहिलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 पाहूया. क्वेश्चन आहे, एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा आणि प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे ते आपल्याला काढायचे आहे. तर मित्रांनो, आपण इथे एक विशालकोन त्रिकोण काढूया. मित्रांनो, या विशालकोन त्रिकोणाला आपण नाव देऊया ABC. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण कोन दुभाजक आणि लंब दुभाजक कसे काढतो ते. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे, संपात बिंदू काढण्यासाठी काटकोन कोन दुभाजक काढायचे. तर आपण कोन दुभाजकासाठी एका C पॉईंटवर ठेवून त्याच्या दोन्ही भुजांवर आपण कंस करूया आणि नंतर ते ज्या रेषा असतील तिथे कंस केल्यानंतर जो पॉईंट येईल त्यामधून आपण पुढे त्याला कंस करूया, निम्म्यापेक्षा थोडं जास्त अंतर घेऊन, आणि आपण C मधून एक लंब काढूया. तसंच मित्रांनो, आपल्याला पॉईंट B वर ठेवून सुद्धा करायचं आहे. पॉईंट B वर ठेवून आपण कंपासच्या साहाय्याने एक कंस काढूया दोन्ही रेषांवर. त्यानंतर ते रेषांना जो बिंदू छेदतो त्यापासून आपण थोडं जास्त अंतर घेऊन अजून एक कंस काढूया मध्ये. आणि B पासून एक रेषा काढूया जो ज्या बिंदूला ते कंस छेदतात त्यातून जाणारी. त्यानंतर बिंदू A मध्ये ठेवून सुद्धा आपण एक कोन दुभाजक काढायचा आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि आपण हे 7वीचं पूर्ण पाठ्यपुस्तक पाहणार आहोत. प्रत्येक सराव संच सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण इथे एक लाईन मारूया. झाले, आपले तिन्ही कोन दुभाजक झाले. त्यांना आता एका बिंदूत छेदतो तो आपला आहे संपात बिंदू. तो बिंदू आपल्याला काढायचा होता. त्या बिंदूला आपण नाव देऊया L. हा झाला आपला संपात बिंदू. आता आपल्याला म्हणजे याच्यामध्ये आपण प्रत्येक कोनांचं कोन दुभाजक काढलं, अँगल बायसेक्टर काढून आपण त्याचं संपात बिंदू आपण फाइंड केला. आता आपण दुसरा एक घेऊया. मित्रांनो, तुम्ही काटकोन त्रिकोण ट्राय करूया. तर तुम्ही तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काटकोन त्रिकोण त्याचं कोन दुभाजक एकदा ट्राय करा. आपण डायरेक्ट चौथा क्वेश्चन घेऊया. काटकोन त्रिकोण त्याचे लंब दुभाजक काढायचे आहेत आपल्याला. आपण तो क्वेश्चन घेऊया. कोन दुभाजक आपण काढलेले आहेतच. आता आपण एक काटकोन त्रिकोण करूया. काटकोन त्रिकोणासाठी आपण एक रेषा काढूया आणि त्या कोनमापकाच्या साहाय्याने 90 डिग्री घेऊन आपण एक कोन काढायचा आहे 90 अंशाचा.
काटकोन त्रिकोण हा मित्रांनो नेहमी 90 अंशाचाच असतो. काटकोन त्रिकोण काढूया मित्रांनो आपण एक. हा झाला आपला काटकोन त्रिकोण. नाव देऊया आपण XYZ. त्यानंतर आपण त्याचं लंबदुभाजक काढायचं आहे. आपण कंपासच्या सहाय्याने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक खाली एक कंस करायचा. त्यानंतर Z पॉईंटवर ठेवून सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. वरती एक कंस करायचा आणि खालच्या बाजूने एक, आणि ते दोन्ही कंस जिथे छेदतात ते आपल्याला त्यामधून जाणारी एक रेषा काढायची आपल्याला. हा झाला आपला YZ रेषेचा लंबदुभाजक. त्यानुसार आपल्याला ZX चा सुद्धा काढायचा आहे. ZX मध्ये रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण एक दोन्ही बाजूला कंस केले. त्यानंतर X बिंदूवर ठेवून सुद्धा दोन्ही बाजूला कंस करायचे आहेत. थोडा जास्त घेऊया आपण. आणि त्या दोघांमधून जाणारी आपण एक रेषा काढायची, म्हणजे आपल्याला XY चा लंबदुभाजक इथे भेटला आहे. त्यानंतर आपण X आणि Y चे एक कंस काढला. X मधून काढायचं आहे आणि Y बिंदू मधून जाणारा, आणि ते दोन्ही आपण जोडायचे. तर आपल्याला हा संपात बिंदू X आणि Z च्या लाईनवर भेटला, म्हणजे आपला जो कर्ण असतो त्याच्यावर आपल्याला संपात बिंदू भेटलेला आहे. संपात बिंदू यानुसार आपल्याला काटकोन त्रिकोण याचा आपण लंबदुभाजक काढला आहे आणि त्याचा संपात बिंदू आपल्याला कर्ण X आणि Z वर भेटला आहे. मित्रांनो, आपण यानुसार याचं सर्कल सुद्धा ड्रॉ करू शकतो आपण. आता आपल्याला संपात बिंदू भेटलेला आहे. तर संपात बिंदूवर समजा आपण कंपासच्या साहाय्याने एक मध्ये हे केलं तर आपल्याला पॉईंट XY आणि Z मधून जाणारा एक सर्कल सुद्धा भेटू शकतो. हा बघा मित्रांनो, हा लंबदुभाजक काढल्यानंतर आपल्याला त्याच्या बिंदूमधून जाणारा एक गोल सर्कल भेटलेला आहे. आणि कोन दुभाजक काढल्यानंतर आपल्याला त्या त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्यांना स्पर्श करणारा आपल्याला सर्कल भेटतो. म्हणजे यांचे हा बघा मित्रांनो, आपल्याला तिन्ही रेषांना स्पर्श करणारा आपल्याला एक सर्कल भेटलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि